आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी येते ती आहे अर्थातच एकनाथ खडसे यांच्या एका विधानाची मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून आता कोणतंही कारण नसताना माझी ही अवस्था झाली अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। जळगाव जिल्ह्यातल्या सावदा इथं ते एका कार्यक्रमात बोलत होते। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची खंत एकनाथ खडसे यांनी काही वेळेला बोलून दाखवली। पाहूयात खडसे काय म्हणाले या कार्यक्रमात। मंत्री बनना ये तो बड़ी होता है। 40 साल की जिंदगी में कई बार मंत्री बना, इस बार बना ऐसा नहीं, पिछले बार भी बना, कई डिपार्टमेंट का मंत्री बना। फिर भी मुझे दुख नहीं होता इस बात का कि वो है क्या नहीं है। मुझे मुख्यमंत्री बनेंगे जरूर। मुख्यमंत्री की ख्वाहिश किया इसलिए तो ये हाल हो गया। ये तो नाथा ने क्या किया, कोई चोरी की है, कोई बदमाशी की है, कोई लड़की को पकड़ के लाए तो दूसरा बोलता है लेके आओ, ऐसा कुछ किया है, क्या किया। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, कसं पाहायचं एकनाथ खडसे यांच्या या विधानाकडे? त्यांच्या मनामध्ये जी उद्विग्नता आहे ती उद्विग्नता वेगवेगळ्या कारणाने सतत बाहेर येत असते। वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमांमध्ये जात असतात, त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न येतात। असंच होतं। एक शाम नाथाभाऊ के नाम हा सावदा शहरात मध्ये रंगलेला कार्यक्रम दरवर्षी होतो आणि अल्पसंख्याक विभागाचे ते मंत्री होते। वक्फ बोर्डच्या जमिनी तोही त्यांनी दाखला दिला आणि मी अनेक मोठ्यांना खेटलो, या समाजासाठी काम केलं, पक्षासाठी काम केलं, कोणताही जाती धर्म न बघता काम केलं आणि याचमुळे माझी ही अशी अवस्था आली। आणखी त्याचवर उत्स्फूर्तपणे एकाने म्हटलं की नाथाभाऊ तुम्ही मुख्यमंत्री झालेले आम्हाला बघायचे आहेत, पण त्याचमुळे तर मला हे झालं। म्हणजे अप्रत्यक्ष त्यांनी ही कबुली दिली असं म्हणायला हरकत नाही की मुख्यमंत्री पदाचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं। अर्थात ही गोष्ट तितकीच नक्की आहे की मुख्यमंत्री पदाचे अत्यंत एलिजिबल आणि योग्य उमेदवार म्हणून ज्यावेळेस सरकार युतीचं सत्तेवर आलं त्यावेळेस एकनाथ खडसे यांचं नाव आघाडीवर होतं आणि याचमुळे पण मुख्यमंत्रीपद त्याला मिळालं नाही, पण अधिक महत्वाचे खाते मिळाले। 9 खात्यांचं कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे होतं, पण नेमकं उकालीच्या जमिनीचा किस्सा आला समोर। आणखीन अशा वेगळ्या कारणांनी दाऊदचे झालेले खोटे आरोप, दाऊदच्या कुटुंबियांशी झालेलं खोटं संभाषण असे अनेक आरोप झाले आणि एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला। पण ती खतखत आजही त्यांच्या मनात आहे की माझी चूक काय, हा प्रश्न ते वारंवार विचारत असतात। पक्ष नेतृत्व त्यांच्या बाजूने नेहमीच बाजू घेत असतं, पण त्यांना दिलासा मात्र अजूनपर्यंत काही मिळाला नाही। याचमुळे खडसे बोलत असतात। बरोबर प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।